स्वस्त विकून आणि रेट पाडून जगात कुठलाही मोठा ब्रँड बनलेला नाही आहे. रेट पाडणं हा स्पर्धेचा पर्याय नाही आहे. स्वस्त विकायला विशेष अक्कल लागत नाही, पण महाग विकायला मात्र बुद्धिमत्ता आणि कौशल्य लागते. ग्राहक नेहमीच कमी पैसे द्यायला बघतोय असं नाही आहे. त्याला योग्य मूल्य आणि व्हॅल्यू हवी असत्या. त्याची गरज प्रत्येक वेळी वेगळी असत्या. 25 रुपयांचा वडापाव आणि मॅकडॉनल्डमध्ये 250 रुपयाला मिळणारा बर्गर, फरक पदार्थामध्ये नाहीये, फरक ब्रँड आणि अनुभवामध्ये आहे. रस्त्यावरची कॉफी 20 रुपयाची, पण स्टारबक मध्ये तीच कॉफी शेकडो रुपयांना. कॉफी महाग नाही आहे, अनुभव महाग आहे. मार्केटमध्ये शेकडो फोन आहेत, पण ऍपल कधीच स्वस्त म्हणून विकत नाही. तो एक्सपिरियन्स, डिझाईन आणि स्टेटस विकतोय. गाड्या अनेक आहेत, पण रोल्स रॉयल्स मोटर कार्स डिस्काउंट देऊन विकत नाही. ते लक्झरी आणि एक्सक्लुझिव्हिटी विकतात. घड्याळ वेळ दाखवते, पण रोलेक्स वेळ नाही विकत, ती प्रतिष्ठा विकते. आज अनेक तरुण स्पर्धेमुळे स्वस्त देतो हा मार्ग निवडतात. सुरुवातीला गर्दी होत्या, पण नफा नसल्यामुळे 2-3 वर्षात व्यवसाय अडचणीत येतोय. नुसतं लोकांना दाखवण्यासाठी व्यवसाय करू नका. स्वतःला विचारा, मी ग्राहकाला वेगळं काय देतोय? माझी सेवा खास कशी आहे? श्रीमंत ग्राहकाला माझ्याकडे का येईल? स्वस्त विकणं ही गरज नाही आहे, चांगला अनुभव देणं ही गरज आहे. खरं तर किंमत कमी करून ग्राहक मिळतोय, पण तुम्ही मूल्य वाढवल्यानंच ब्रँड बनतोय. ठरवा, तुम्ही प्राइस वॉर करणार की ब्रँड पॉवर तयार करणार.